पावसाळ्यातील जलतरण समस्या टाळण्यासाठी कोल्हापूर महापालिकेनं यंदा युद्ध पातळीवर नाले सफाई केली आहे। तब्बल 45,500 टन गाळ शहरातील नाल्यातून काढून टाकण्यात आलाय। यामुळे शहरात यंदा पावसाचं पाणी साचल्याच्या तक्रारींचा अभाव आहे। कोल्हापूर शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यापूर्वी नाले सफाई मोहीम राबवण्यात आली आहे। पण यंदा ही मोहीम अधिक व्यापक आणि सखोल झाली आहे। महानगरपालिकेनं 60 फुटी बूम, जेसीबी आणि पोकलँड मशीनसह कर्मचाऱ्यांच्या साहाय्यानं संपूर्ण शहरातील नाल्यातून तब्बल 45,500 टन गळ हटवलाय। प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि सहाय्यक आयुक्त कृष्णात पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। मे आणि जून महिन्यात ढगफुटी सदृश्य पावसानं अडथळा निर्माण केला, तरीही महापालिकेनं पावसातही युद्धपातळीवर काम करत ही मोहीम पूर्ण केली आहे। या कामांमुळे यंदा शहरात कुठेही नाल्याचं पाणी साचल्याचे प्रकार घडले नाहीत। राजाराम बंधाऱ्यातही 50 टनांपेक्षा अधिक फ्लोटिंग मटेरियल वाहून आलं होतं, जे महापालिकेनं एका दिवसात हटवलं। संपूर्ण मोहिमेत 60 कर्मचाऱ्यांनी 471 लहान नाल्यांची, जेसीबी आणि 25 मध्यम नाल्यांची तर पोकलँडनं 3 मोठ्या नाल्यांची खोलवर सफाई केली आहे। नाल्यांमधून वाहून आलेलं फ्लोटिंग मटेरियल हे आजूबाजूच्या परिसरातून आलेलं असून नाल्यात कचरा टाकणं थांबवलं गेल्यास हे प्रमाण आणखी कमी होऊ शकतं। यासाठी नागरिकांनी नाल्यांमध्ये कोणताही कचरा, प्लास्टिक अथवा टाकाऊ वस्तू फेकू नयेत, असं आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागानं केलंय।